समीर आणि मी कुठं चाललो. आम्ही दोघं जण घाई. आम्हाला समीरच्या शाळेत बोलवलंय. कशाला बोलवलं काय माहिती, बोलवलंय म्हणून मग आम्ही चाललो घाई. मग तुम्हाला पण दाखवते. शाळा इतकाच बंद होता ना म्हणून पेपर बोलवलं दिवाळीचे. ग्रुप कुठे तर तू तिथं असं चालू जायचं आणि तिथं जा. तर हे बघा, ती आहे समीरची शाळा. आलेलो आहे आम्ही आता समीरच्या शाळेत. आणि हे कॉलेज आहे, खूप मोठं कॉलेज आहे. आणि आता आलेलं आहे आम्ही समीरच्या वर्गात. तर हा आहे समीरचा वर्ग. तर तिथे बघा धान्य पुस्तकं ठेवलेले आहेत. किती दिवस झाले शाळा बंदच आहे ना, म्हणून मग त्याच्यामुळं वर्गातच ठेवलं. आणि हे आहेत समीरचे सर. आणि बघा किती छान आहे ना समीरची शाळा. एकदम असं स्वच्छ आहे सर्व. आणि हे सुट्टी असती ना दुपारची, त्या सुट्टीत खेळायसाठी समीरला हे ग्राउंड आहे शाळेचं. तर मी 2-3 मागून खातो. तर बघा हे पूर्ण किती भारी आहे ना ती समीरची शाळा. आणि हे इकडून हे कॉलेज आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आणि समीर बघा काय म्हणतो त्या मुलाला, तुम्हाला पण ओळखू आलं तर सांगा. समीरला खोड्या काढतच राहतो कोणाच्या पण. तर आता आम्ही चाललेलो आहे घरी. आणि रस्त्याने पण तुम्हाला थोडं दाखवते मी. तर हे इकडून बघा, इकडून या साईडने दिसतं ना ते खूप मोठं मैदान आहे. त्याच्यात अशा ते मोदका कुवा अशा म्हणजे खूप काही तिथं बघण्यासारखं येतं बाहेर गावून. पण आता हे लॉकडाऊनमुळं ते बंदच पडलेलं आहे, नाही तर तिथं हमेशा काही ना काही असतंच. आणि हे इकडून या बाजूने दिसतं ना हे मंगल कार्य आहे. खूप मोठं मंगल कार्य आहे इथं. म्हणजे असे खूप मोठे लोक असतात ना, त्यांचे लग्न लागतात त्या मंगल कार्यामध्ये. तर एवढ्या लांब रोज समीर शाळेत यायचा. आणि आता किती दिवस झाले घरी बसून कंटाळा आला. समीर तर एवढा थकून गेला होता, त्याला वाटत होतं कधी घरी जाऊन कधी नाही. तर आम्ही रोज घ्यायला यायचो. तर इथं उसाचा एक गाडा पण राहायचा, तिथं पण उन्हाचा आम्ही रोज एक ग्लास प्यायचो उसाचा रस. आणि हा रस्ता आहे आमच्या घरी जायचा. किती ऊन तपते ना. चाललो आता आम्ही घरी. तर समीरला बघा काय भेटलं तुम्हाला घरी गेल्यावर सांगते. तर बघा किती ऊन आहे, खूप ऊन लागते, म्हणून आता घरी गेल्यावर सांगते. जवळच आली मी घराच्या. तर 12 वाजता निघालो होतो आम्ही घरून. आणि 1-1:30 वाजला होता आम्हाला घरी यायला. आणि खूप ऊन लागत होतं, खूपच ऊन होतं. थकून गेला बिचारा. त्याला सवय नाही ना किती दिवस झाले बाहेर निघायची, म्हणून. दररोज व्यायाम करतो, शाळेचे बी लांब जातो, पण इतका वजनचा सगळं. समीरला म्हटलं पुस्तक दे माझ्याजवळ, तर नाही म्हणतो. मी घरी आणि खूप थकून गेलेलो आहे. तर बघा आता मी तुम्हाला दाखवते समीरला काय भेटलं. तर हे बघा, याच्यासाठी बोलवलं होतं शाळेत. ही गोळी दिली, कशाची आहे काय माहिती. आणि ह्या गोळ्या आहेत छोट्या. आणि हे एक पुस्तक दिलं, जर्नलिस्ट अभियान. हे बघा हे. आणि हे पेपर शनिवारपर्यंत समीरला सोडवून द्यायचे आहेत. किती येतं
5 आहेत 5. आणि हे पुस्तकं भेटले समीरला. एवढे पुस्तकं भेटले. तर याच्यासाठी शाळेत बोलवलं होतं आम्हाला. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.